सुरुवातीला आपण भाषा विषयक एक व्हिडिओ पाहणार आहोत. तो व्हिडिओ बनवलाय श्री दीपक सुरेश पारडेसर यांनी. दीपक सुरेश पारडेसर हे उपशिक्षक आहेत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुंडेवाडी स्टेशन, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. तर सरांचं उल्लेखनीय कार्य म्हणजे असं आहे की सर हे राज्यस्तरीय व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये इयत्ता पहिली दुसरी या गटामध्ये गणित विषयात त्यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. त्यांचं स्वतःचं युट्यूब चॅनल आहे, शैक्षणिक चॅनल आहे तो. आणि सध्या 1,22,000 सबस्क्रायबर आहेत त्या चॅनलचे. कोरोना काळामध्ये शाळा बंद असताना अंकोली टीम मार्फत इयत्ता तिसरी वर्गाचा पीडीएफ माध्यमातून महाराष्ट्रभर अभ्यास त्यांनी दररोज पोहोचवलेला आहे. सध्या ज्ञान आपल्या दारी हा सामान्य ज्ञानावर आधारित उपक्रम गेल्या 2 वर्षापासून सरांनी सुरू केलेला आहे आणि महाराष्ट्रातील बऱ्याच शाळांमध्ये हा उपक्रम सध्या राबवला जातो. याच्यातून दररोज 4 प्रश्न पुरवले जातात. जिल्हा परिषद सोलापूरच्या बेस्ट प्रॅक्टिसेस मध्ये शाळेच्या उपक्रमाचे सादरीकरण सरांनी केलेले आहे युट्यूबद्वारे. राज्य सर्व जिल्हास्तरीय उल्हास मेळाव्यात सक्रिय सहभाग, जिल्हा तालुका स्तरावर विविध प्रशिक्षणामध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केलेलं आहे. CS टीचिंग एक्सलन्स कार्यक्रमात ICTC कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे. तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त, लोकनेते बाबुराव अण्णा पाटील शिक्षक ज्ञानरत्न पुरस्कार प्राप्त इत्यादी पुरस्कार सरांना प्राप्त झालेले आहेत. एक चांगला तंत्रस्नेही शिक्षक म्हणून सर हे प्रतिष्ठित फेमस आहेत. तर सरांनी बनवलेला आपण सुरुवातीला एक व्हिडिओ पाहूयात आणि त्याच्यानंतर आपण डिस्कशन करूयात. भाषिक क्षमता म्हणजे काय? भाषिक क्षमता ही एक अशी क्षमता आहे की ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला भाषा वापरण्याची किंवा भाषा समजून घेण्याची त्याची नैसर्गिक क्षमता. या भाषिक क्षमतेमध्ये विविध प्रकार दिसून येतात. त्यामध्ये श्रवण असेल, भाषण असेल, वाचन असेल, लेखन असेल, या व्यतिरिक्तही काही क्षमता असतात. यामध्ये एक क्षमता आहे वाचन. आपण आपल्या शाळेमध्ये मुलांचं वाचन घेतो. त्यामध्ये मुलं मुख वाचन करतात, काही मुलं प्रकट वाचनही करतात. तर प्रकट वाचन करत असताना किंवा मुख वाचन करत असताना तो उतारा फक्त वाचणं महत्वाचं नाही, तर तो उतारा, ते वाक्य त्या मुलाला कितपत समजलंय तेही महत्वाचं असतं. आणि ते समजल्यानंतर तो मुलगा किती चांगल्या पद्धतीनं त्या उतार्याचं आकलन त्याला झालं ते महत्वाचं दिसून येतं. यामध्ये महत्वाचं काय मग, की वाचन करत असताना समजपूर्वक उतारा वाचन करणं, किंवा एखादं पुस्तक वाचताना, एखादी ओळ वाचताना त्या ओळीचं, त्या उतार्याचं आकलन होणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि यासाठी आमच्या शाळेतली काही मुलं या ठिकाणी वाचन करत आहेत. ते आपण पाहूया की ते वाचतात कसं, आणि त्यावरती आपण काही प्रश्न तयार करून त्यांना विचारूया. आमच्या वर्गातील मुलांना काही छोटी कार्ड दिलेत. ती कार्ड ही मुलं आता वाचत आहेत. त्या कार्डवरती आपण काही यांना प्रश्न विचारूया. प्रणय, उभा राहा. तुझं कार्ड वाच बरं. आता याचं कार्ड आहे सोने पिवळे असते. सोने कोणत्या रंगाचे असते? पिवळ्या रंगाचे असते. बरोबर. म्हणजे यानं जी ओळ वाचली ती ओळ याला व्यवस्थितपणे समजलेली आहे. आता दुसऱ्या मुलाला आपण प्रश्न विचारूया. सानू, तू उभा राहा. हिचं वाक्य आहे 5ही मुलांना शिक्षा झाल्या. किती मुलांना शिक्षा झाल्या? 5. म्हणजे हिनं जे वाक्य वाचलं हे सुद्धा वाक्य तिला समजलेलं आहे. आणखी कोणाकडे? स्वरा, उभा राहा. वाक्य वाच तुझं. रंजनाने जेवण झाल्यावर ताट घासले. कुणी ताट घासले? रंजनाने. म्हणजे अशा पद्धतीनं जर आपण वाक्य वाचून समजपूर्वक वाचन केलं तर त्याचं आकलन मुलांना व्यवस्थित होतं. ते जे तुझं वाक्य वाच. काळी गाय दूध पांढरेच देते. गाय कोणत्या रंगाची आहे? काळ्या. आणि गाय कोणत्या रंगाचं दूध देते? पांढरं. आता आमच्या वर्गातला विराज एक उतारा वाचतोय. त्याच्या पाठीमागे सर्व मुलांनी म्हणायचंय. वाच. कासव. कासव. लहान. लहान. मुलांना. मुलांना. कासव. कासव. आवडते. आवडते. कासव. कासव. हा. हा. पाण्यात. पाण्यात. आणि. आणि. जमिनीवर. जमिनीवर. जगू. जगू शकतो. शकतो. प्राणी. प्राणी. हा. हा. म्हणून. म्हणून. त्याला. त्याला. उभयचर. उभयचर. म्हणतात. म्हणतात. कासव. कासव. पाण्यातील.
आता विराजनं एक उतारा वाचला, तर या उतार्यातले काही प्रश्न मी विचारतो की तुम्हाला ते समजलं का पाहूया. आता पहा, आता जो उतारा वाचला त्या उतार्यामध्ये कोणत्या प्राण्याचं नाव आलेलं आहे? कासवाचं आले, बरोबर. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, कासव हा फक्त पाण्यात राहतो का? मग कुठे कुठे राहतो? जमिनीवर आणि पाण्यात, दोन्हीकडे तो राहतो. म्हणून कासवाला काय म्हणतात? म्हणजे कासव हा उभयचर प्राणी आहे. कासव पाण्यामधलं काय खातं आणि जगतं? बरोबर, कासव हे पाण्यामधलं जीव जंतू खातं आणि त्यामुळे पाणी काय राहतं? साफ म्हणजे स्वच्छ. आता या ठिकाणी पहा, प्रतीक्षाकडे एक कार्ड आहे आणि या कार्डावरती काही चित्र आहेत आणि काही शब्द आहेत. ही चित्र पाहून आपण ती वाक्य पूर्ण करणार आहे. तर प्रतीक्षा, तुझ्याकडचं हे कार्ड तू वाचायचंय. आता चालू कर. घराला कुलूप आहे, आकाशात इंद्रधनुष्य आहे, इंद्रधनुष्यात 7 रंग असतात. आपल्या शाळेतील मुलांना आपण अवांतर वाचनासाठी गोष्टीची पुस्तकं सुद्धा देतो आणि या पुस्तकामधले कोणते घटक त्यांना व्यवस्थित समजले आहेत हे सुद्धा आपण पाहू शकतो. मुलांनी कोणत्या गोष्टी वाचल्या ते त्यांना आपण सांगायला सुद्धा लावू शकतो. आता या सर्व मुलांनी गोष्टीची पुस्तकं वाचलेली आहेत. यातील आता तेजूला आपण तिने कुठली गोष्ट वाचली आणि तिला काय समजलं ते आपण पाहूया. या ठिकाणी तुझ्या गोष्टीचं नाव काय आहे? चिंटूची आंघोळ. तर या गोष्टीच्या पुस्तकामध्ये वाचल्यानंतर तुला काय समजलं ते सांग बरं. म्हणजे अशा पद्धतीनं मुलांना जर आपण बोलतं केलं, त्यांनी जे काय वाचलं आहे त्याच्यावरती काही प्रश्न विचारले तर मुलं चांगल्या पद्धतीने ते सांगू शकतात. म्हणजे जर आपण मुलांना अशा पद्धतीनं बोलतं केलं, त्यांनी जे काय वाचलं आहे त्याबाबत जर आपण त्यांना प्रश्न विचारले तर मुलं चांगल्या पद्धतीने उत्तर देऊ शकतात आणि आपल्याला कळूही शकतं की मुलांना हा उतारा किंवा ते वाक्य चांगल्या पद्धतीने समजलं आहे का. यालाच आपण समजपूर्वक वाचन असं करू शकतो. आणि हे समजपूर्वक वाचन जर योग्य पद्धतीने झालं तर मुलं कोणताही उतारा असेल, स्पर्धा परीक्षांमध्ये बऱ्याच वेळेला उतारे असतात, कविता असतात आणि त्याच्यावरती प्रश्न विचारले असतात. मग जर हाच सराव आपल्या शाळेमध्ये योग्य पद्धतीने झाला तर मुलांची अशा पद्धतीने कोणतीही उत्तरं चुकू शकत नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचं, हा उतारा किंवा कोणतंही वाक्य मुलांना चांगल्या पद्धतीने समजू शकतं आणि मुलांचं आकलनयुक्त किंवा समजपूर्वक वाचनाचा जो स्पीड आहे किंवा जी गती आहे ती चांगल्या पद्धतीने आपण सुधारू शकतो. मराठी भाषेचे समजपूर्वक वाचन करण्यासाठी आपल्या भाषा पेटीमध्ये विविध प्रकारचे आत्ताच आपण बघितलं, दीपक पारडे सरांनी वाचनासोबत त्याचा अर्थ समजणं किती आवश्यक आहे याचा अर्थ समजावून सांगितला आणि त्यांचे विद्यार्थी सुद्धा काय वाचलेलं आहे ती माहिती त्याचं उत्तर सांगत होते. मी बऱ्याच वेळा ऑनलाईन देखील बोललेलं आहे की मी जेवढ्या शाळा भेटी केल्या त्या शाळा भेटीमध्ये मला देखील असं दिसतं की मुलं वाचतात, त्यांचा वाचनाचा स्पीड हा 100च्या स्पीडनं वाचतात मुलं. म्हणजे सुपर फास्ट गाडी असते वाचनाची. पण काय समजलं असं विचारलं की त्या मुलांना सांगता येत नाही. तर याला खरं वाचन म्हणत नाहीत. त्यामुळे आपल्याला निपुण भारत जो शब्द आहे, निपुण महाराष्ट्र असं देखील म्हणतो आपण. तर निपुणचा फुल फॉर्म काय? नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफेशन्सी इन रीडिंग विथ अंडरस्टँडिंग. रीडिंग विथ अंडरस्टँडिंग हे त्याच्यात त्यांनी म्हणलेलं आहे आणि ते मुद्दामून असा उल्लेख अंडरस्टँडिंगचा त्या प्रोग्राम मध्ये केलाय. कारण वाचलेलं समजलं तरच त्याला वाचन म्हणतो आपण, अन्यथा वाचन होऊ शकत नाही. तर ही संकल्पना अतिशय छान प्रकारे सरांनी सांगितलेली आहे. तर या संकल्पनेबद्दल थोडंसं आपण आता आयडिया शेअर करूयात. पारडे सर, तुम्हाला याच्याबद्दल आणखीन काय बोलायचं असेल बोलू शकता. सर थँक्यू. माझ्या पद्धतीनं एक दोन दिवसामध्ये मला वाचनाच्या संदर्भामध्ये काही करता येईल काही विचार केला आणि एक थोडक्यात आजच तो व्हिडिओ मी तयार केला होता.
तर समजपूरक वाचन मुलांसाठी खूप महत्वाचं तर आहेच, पण त्यासाठी अगोदर शिक्षकांना समजपूरक वाचन म्हणजे काय किंवा आकलनयुक्त वाचन कशाला म्हणता येईल, आणि प्रत्येक वर्गाच्या ज्या क्षमता असतील की तिसरीच्या मुलाला काय अपेक्षित आहे, चौथीच्या मुलाला काय अपेक्षित आहे, हे जर आपण एकदा समजून घेतलं तर ते मुलांना आपण चांगल्या पद्धतीने समजावून सांगू शकतो. या ठिकाणी सहज क्षमताधिष्ठित अभ्यासक्रमाची निष्ठाचे पुस्तक मी आज सकाळी चाळत होतो, त्यावेळेस मला रवींद्रनाथ टागोरांचं एक वाक्य छान इथं त्या पुस्तकामध्ये पाहायला मिळालं. ते म्हणतात की एखादा शिक्षक जर स्वतःच अध्ययन करत नसेल तर तो योग्य प्रकारे अध्यापन करतो आहे असे म्हणता येणार नाही. एखाद्या दिव्याची स्वतःची वात जर जळत नसेल तर तो दुसरा दिवा कधीही पेटवू शकणार नाही. म्हणजे अगोदर शिक्षकांना स्वतः अध्ययन चालू ठेवलं पाहिजे, तरच तो आपल्या या समोरील मुलांना चांगल्या पद्धतीनं समजावून सांगू शकतो. हे एक आज म्हणजे बरेच पुस्तकं आपल्याकडे असतात, पण त्यातील एक महत्वाचं वाक्य मला वाटलं. या संदर्भामध्ये बोलण्यासारखं भरपूर आहे, कारण प्रत्येक वर्गाची क्षमता ही वेगळी आहे. कोणत्या वर्गाला काय अपेक्षित आहे, तर थोडक्यात एक सांगतो की आता वाचन या संदर्भामध्ये इयत्ता तिसरीचा वर्ग असेल तर त्याच्यामध्ये आता आपली मुलं जी असतात ती एक दोन तीन प्रकारे तरी वाचन सहज करतात. म्हणजे मूक वाचन असेल, प्रकट वाचन असेल किंवा गतीने वाचन करण्यासारखं असेल तर हे करत असतात. पण ते करताना अचूक स्पष्ट शब्दोच्चार त्यांचे असतील किंवा आरोह अवरोहानुसार त्यांचं वाचन विरामचिन्ह लक्षात घेऊन करणं वाचन त्यांचं असेल, तर हे आपल्या मुलांनी केलं करावं यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नशील असणं गरजेचं आहे. आता हे करत असताना तिसरीच्या मुलांच्या मी थोडक्यात एक क्षमता फक्त सांगतो की तिसरीच्या मुलांना काय अपेक्षित आहे, तर 2,500 शब्दांची मर्यादा त्यानं गाठायची आहे वाचन शब्द संपत्तीमध्ये. चौथीच्या मुलानं 3,000 शब्दापर्यंत वाढ करायची आहे वाचन शब्द संपत्तीमध्ये, आणि पाचवीच्या मुलानं 3,500 शब्दापर्यंत वाढ करायची आहे. आणि हे आपल्या पुस्तकांमध्ये व्यवस्थितपणे दिलेलं आहे. तेच आज या म्हणजे मीटिंगच्या माध्यमातून मी आपल्या समोर सांगू शकतो. समजपूर्वक वाचनामध्ये बरेचसे मुद्दे आहेत. त्याच्या अगोदर जर म्हणजे आता मी बऱ्यापैकी अजून एक 5 किंवा 10 मिनिटं तरी सांगू शकतो, काही मुद्दे मी काढले होते. आणि त्याच्या अगोदर कुणाला काही मुद्दा मांडायचा असेल तर ते मांडू शकतात, नाहीतर मग मी कंटिन्यू करतो. वाचनाच्या संदर्भामध्ये कोणाचा काही मुद्दा नसेल तर मग मी एक 5 ते 10 मिनिटांमध्ये फक्त माझे काय मुद्दे असेल ते मी सांगतो. मी सर्वांना अनम्यूट केलेलं आहे. कोणाला बोलायचं असेल बोलू शकता आपण. आणि सरांनी जो व्हिडिओ दाखवला की त्याच्यामध्ये मुलांना तो कन्सेप्ट समजले का नाही, ते वाक्य समजले का नाही, ही जी कृती घेतलेली आहे, तर याच्याबद्दल आपलं काय मत आहे आणि आपल्याला काय बोलायचं असेल बोलू शकता आपण. हॅलो. हो, बोला. मी श्रीमती रामेश्वरी बाळकृष्ण सुतार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुरणवाडी अनगर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर येथून बोलत आहे. हम्म. तर दीपक पारडे सरांचं नावाप्रमाणेच व्यक्तिमत्व आहे. त्यांच्यामध्ये सरांमध्ये खूप असं वेगवेगळ्या प्रकारचं कौशल्य आहे. भाषा विषय म्हटलं की सरांची जबरदस्त आघाडी आहे, आणि गणितात पण सर तसे काही कमी नाहीत. त्यामुळे त्यांनी जो आत्ताचा व्हिडिओ बनवलेला आहे तो खूप छान वाटला, कारण समजपूर्वक वाचन, मुलांना समजपूर्वक वाचन आलं तरच बाकी सगळ्या गोष्टी ह्या मुलांमार्फत म्हणजे घडू शकतात. त्यांचा अध्ययन अध्यापन जो कार्यक्रम आहे तो चांगल्या प्रकारे राबला जाऊ शकतो. आणि सरांच्या आत्ताचा जो व्हिडिओ पाहिला त्यामधली मुलं असं खूप फास्ट वाचत आहेत. म्हणजे त्यांचं तेवढं आकलन झालेलं आहे म्हणून ती मुलं फास्ट वाचत आहेत. तर हा व्हिडिओ मला खूप आवडलेला आहे. एवढंच मला बोलायचं होतं. ओके, मला थँक्यू. ह्या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे. आणि विशेष म्हणजे मोहोळ तालुक्याची शान म्हटलं तर पारडे सर आहेत असं मला वाटतं. छान. थँक्यू. थँक्यू अजून मॅडम, पण कोणाला हे बोलायचं आहे? खूप मोठं वाक्य झालं. नाही, आहे सर तसं तुमचं कौशल्य व्यक्तिमत्व नावाप्रमाणेच तुम्ही आहात. ओके. नाही, कारण कोणतीही सरांनीच थँक्यू शाळा थँक्यू. आणि सोलापूरचे पण कोणतीही शाळा शान, मॅडम हं, सोलापूरची शान पण त्यांनी दाखवल्या.
हा राज्यस्तरीय व्हिडिओ निर्मिती आहेतच की. स्पर्धेत त्यांनी ते राज्याचा प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. त्यावेळेस हा सुद्धा असं मोठं काम केलेलं आहे. आता आणि विषय निघालाय तर कॉम्प्रेहेन्शनचा आपण थोडासा हे करूयात बघा. हा एमपीएससी आणि युपीएससी परीक्षेमध्ये सीसॅट नावाचा पेपर आहे, सिव्हिल सर्व्हिस ऍप्टिट्यूड टेस्ट, जो 200 मार्काचा आहे प्रिलिम मध्ये. तर ह्या हा 200 मार्कामध्ये कॉम्प्रेहेन्शन जे म्हणतो आपण, कॉम्प्रेहेन्शन म्हणजे तुम्हाला समजते का नाही, म्हणजे अधिकारी हा होणाऱ्या मुलाला ते समजते का नाही, उतारा आपण म्हणू, रीडिंग हा कॉम्प्रेहेन्शन. तर हे 200 पैकी 120 मार्काचं आहे. हो 200 आहे की. पैकी 120 मार्काचं रीडिंग कॉम्प्रिहेन्शन असेल, तर समजपूर्वक वाचन व्यक्तीला करता येणं याला किती महत्व आहे त्या परीक्षेमध्ये. परीक्षेमध्ये हम्म, म्हणण्यापेक्षा आपण म्हणू एखाद्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीमध्ये. तर तसं आपण हम्म. ह्या अँगलनं या मुद्द्याला आपण महत्व देऊयात. ठीक आहे, आणखीन अ, कोणाला काय बोलायचं आहे का, बोला. आणि सरांचं विशेष एक आहे, सर एक शिक्षकी शाळेमध्ये सरांनी काम केलेलं आहे. त्यामुळे बर. सरांना भरपूर समस्येला म्हणजे तोंड द्यावं लागलं आणि त्यामधूनच सरांनी असे वेगवेगळे विद्यार्थ्यांवर वगैरे प्रयोग करून सरांनी राज्यामध्ये सुद्धा स्वतःची शान वाढवलेली आहे. थँक्यू. बरं सर, आपण कंटिन्यू करा ऑर्डर सर. ओके ओके. तर या ठिकाणी समजपूर्वक वाचन याबाबतचे काही मुद्दे मी तुम्हाला सांगतोय. आपण समजपूर्वक वाचन यालाच आकलनयुक्त वाचन सुद्धा म्हणू शकतो. आपल्या भाषापेटीचा अतिशय चांगल्या पद्धतीने वापर यासाठी आपल्याला करता येतो. यामध्ये शब्दपट्ट्या किंवा चित्राची काही वाक्य आहेत, त्यानंतर काही कार्ड आहेत, मग त्यामध्ये कृतीयुक्त काही कार्ड आहेत, उड्या मार किंवा फळापूस वगैरे असे, म्हणजे मुलं कृती करतात का त्या पद्धतीची पण काही वाक्य आहेत. अ, त्यावरतीही माझा थोडा व्हिडिओ पुढे होताच. आणि त्याच्यानंतर अ, आपल्या पुस्तकामध्ये छोटे उतारे, छोटी वाक्य किंवा बातमी, जाहिरात, जे आता शिंदे साहेब म्हणाले की पेपरमध्ये पण आपण जर आता विचार केला पॅटचे पेपर, तर त्याच्यामध्ये पण अ, उतारा आणि त्याच्यावरती काही प्रश्न हे याच्यामध्ये दिलेले आहेत की ते मुलांना समजले तरच त्याचे ते उत्तरं लिहू शकतात. त्याच्यामध्ये ज्ञान, आकलन, कौशल्य, उपयोजन याच्यावरती आधारित सुद्धा प्रश्न आहेत. जशी इयत्ता वाढत जाईल तसं त्या मुलाचं ते कौशल्य त्या पद्धतीने वाढत जाऊन त्याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. आणि ह्याचं पण एक माझ्याकडं आता मी फोटो काढून एका ह्याच्यामध्ये ठेवलेला आहे. क्षमताधिष्ठित प्रश्न पेढी म्हणून 2005 सालचं एक पुस्तक मला शाळेमध्ये सापडलं होतं. त्याच्यामध्ये हे उत्तर आहे आणि तो प्रश्न कोणत्या म्हणजे कौशल्यावरचं आहे ते पण त्यामध्ये त्यांनी दिलं होतं. आणि तेही योगायोगानं मला सापडलं होतं. ते पण तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो मी. आता समजपूर्वक वाचनचा म्हणजे मुख्य अर्थ काय किंवा ते कशासाठी उपयोगी आहे, तर वाचलेल्या मजकुराचा अर्थ समजणे म्हणजेच मुख्य कल्पना समजून घेणे हे विद्यार्थ्यांसाठी महत्वाचं ठरतं. आणि त्या मजकुरातून त्यांनी काही माहिती मिळवणे, ती मिळवलेल्या माहितीवरती निष्कर्ष काढणे आणि तो निष्कर्ष काढत असताना त्यांनी विचार करणं आणि एकमेकांमध्ये चर्चा करून समजून घेणं हे याच्यामध्ये समजपूर्वक वाचनामध्ये अत्यंत महत्वाचं दिसून येतं. म्हणजे तुम्ही एखादा उतारा वाचत असाल तर तो समजपूर्वक वाचता का नाही, का फक्त केवळ तुम्ही शब्द वाचत बसता. केवळ शब्द वाचणं म्हणजे हे वाचन नाही, तर त्यातलं मुख्य कल्पना आपण काय शिकलो हे त्या मुलांना त्यांच्या वयोगटानुसार समजलं पाहिजे. म्हणजे आता पहिलीचा विद्यार्थी असेल तर तो वर्षाच्या शेवटी असेल किंवा 6 महिन्यामध्ये तो एखादं वाक्य वाचायला शिकला तर ते सोपे वाक्य असतात. आंबा पिवळा असतो तर तो मुलगा म्हणणार काय पिवळा असतो, तर तो सांगेल आंबा पिवळा असतो त्यानं वाचलेलं. दुसरीचं त्या पट्टीत पुढे जाईल, एक 3 वाक्य 4 वाक्य एखादा उतारा. चौथी पाचवी त्या पद्धतीने ते पुढे जात राहणार आहे. आणि हेच मुलांना समजलं तर आपण बघितलं, आपण ज्या वेळेस शाळेमध्ये होतो त्यावेळेस पण सारांश लेखनाला वगैरे चांगले मार्क असायचे. म्हणजे ते समजलं तर आपण त्याचा सारांश तयार करून चांगल्या पद्धतीने आपण तो लिहित होतो. म्हणजे समजपूर्वक वाचन हे अत्यंत महत्वाचं यावरून दिसून येतं. आता राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा याच्यामध्ये भाषा अध्ययन अध्यापनाची काही उद्दिष्ट दिली होती. आणि त्या उद्दिष्टामध्ये एक उद्दिष्ट होतं समजपूर्वक वाचन क्षमता विकसित करणे. समजपूर्वक वाचन क्षमता विकसित करणे याचा म्हणजे याचा अर्थ काय किंवा हे का बरं दिलं असेल क्षमता, तर याच्यामध्ये संदर्भ लक्षात घेऊन, म्हणजे एखादा उतार आहे तर त्याचा संदर्भ लक्षात घेऊन पाठाची मागील ज्ञानाची जोडणी करून. म्हणजे आता समजा दुसरीतला मुलगा असेल तर त्याला एक 2-3 ओळीचं आपण वाक्य किंवा 2-3 ओळींचा उतार आपण त्याला दिला असेल, तो मुलगा ज्यावेळेस तिसरीला जाईल किंवा तो पुढच्या ज्यावेळेस त्या क्षमतेमध्ये जाणार आहे अध्ययन निष्पत्तीमध्ये म्हणा किंवा त्या अध्ययन स्तरामध्ये पुढे जाणार आहे, त्यावेळेस त्याला त्या पाठीमागचे जे ज्ञान आहे त्याचं, तर त्या ज्ञानाची जोडणी करून त्यातून अर्थ निर्माण करण्याबाबत ते सक्षम झाले पाहिजेत. आणि मुलांनी तो पाठ किंवा तो उतारा चिकित्सकपणे वाचावा,
वाचताना त्या संदर्भाने प्रश्न विचारावे याबाबतचा आत्मविश्वास आपल्याला त्या मुलांमध्ये निर्माण करायचा आहे आणि तो झाला पाहिजे असं राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याचं एक उद्दिष्ट यामध्ये ठेवलेलं आहे. म्हणजे मुलं फक्त वाचू नयेत तर त्यामधून प्रश्न त्यांनी स्वतः तयार केले पाहिजेत किंवा आपण त्यांना वेळोवेळी हे प्रश्न विचारले तर समजपूर्वक वाचन ही मुलं चांगल्या पद्धतीने करू शकतात. आता याचा समजपूर्वक वाचन म्हणजे काय आपण हे बघितलं आणि त्याला आपण आधीच्या ज्ञानाची जोड द्यायची आहे ते पण पाहिलं. आता याचं महत्व काय असेल म्हणजे समजपूर्वक वाचनाचं महत्व आता आपल्या बोलण्यात मधून किंवा चर्चेमधून तर ते आलेलंच आहे. पण त्याचं महत्व काय हे थोडक्यात सांगतो. तर समजपूर्वक वाचन एक महत्वाचं साधन आहे ते आता आपण पाहिलंच आणि विद्यार्थ्यांना एक नवीन माहिती त्याच्यामधून मिळते. म्हणजे ज्यावेळेस मुलं नवीन उतारा वाचतात त्यावेळेस काही त्यामध्ये नवीन शब्द आलेले असतात, काही नवीन म्हणी असतात किंवा काही विरामचिन्हाच्या बाबतीत काही असे वाक्य उलटून उलटसुलट विचारलेले असतात, काही उतार्यांमध्ये विरोधार्थी शब्द असतात, काही मध्ये म्हणजे अशा व्याकरण दृष्ट्या सुद्धा बऱ्याच प्रश्नांचा उहापोह त्या उतार्यामध्ये केलेला असतो. म्हणजे त्या मुलांना नवीन माहिती समजण्यास आणि त्यांचं ज्ञान वाढण्यास सुद्धा मदत होते. आता यासाठी आवश्यक घटक म्हणजे मुलांकडे कोणते आवश्यक आहेत तर त्या मुलांकडे शब्दाचं ज्ञान पाहिजे. म्हणजे मुलाला अगोदर शब्द समजले पाहिजेत. तो मुलगा शब्दसंपत्तीनं अगोदर व्यवस्थित असेल तरच त्या मुलाला याचं ज्ञान चांगल्या पद्धतीने होणार आहे. आता फक्त शब्द समजून पण उपयोग नाही, त्या शब्दाचे अर्थ काय आहे. म्हणजे समजा समानार्थी शब्द आला असेल त्यामध्ये एखादा तर त्याचा अर्थ काय. आपण वृक्षाला पाणी द्यावे तर त्या मुलाला अगोदर ते कळायला पाहिजे की वृक्ष म्हणजे काय असतं बाबा. या संदर्भातला पण बऱ्याच वेळेला आपल्याला मुलांच्या बाबतीत अडचणी येतात. त्यामुळे हे शब्द पण मुलांना कळाले पाहिजेत, त्या शब्दांचा संबंध समजला पाहिजे. त्याचबरोबर वाक्यरचना म्हणजे एखादं वाक्य कशा पद्धतीने तयार केलेलं आहे किंवा त्या वाक्यामध्ये नाम कुठलं आहे, सर्वनाम काय आलं आहे का, त्यामध्ये क्रियापद कुठलं आहे, ही वाक्याची रचना सुद्धा मुलांना समजणं महत्वाचं तितकंच आहे. आणि या सगळ्यावरून मुलं निष्कर्ष काढू शकतात. आता या सगळ्या आपण ज्या गोष्टी करणार आहे समजपूर्वक वाचन वगैरे घेणार आहे तर याचा फायदा मुलांना काय होऊ शकतो तर फायदे तर भरपूर आहेत. त्यामध्ये मुलांना शिकण्यात म्हणजे मदत होऊ शकते, त्यांना नवीन कल्पना समजू शकतात, मुलांची स्मरणशक्ती सुधारते. कारण एखादा उतारा आपण जरी एखाद्या जागेला बसून वाचायला लागलो, आता बऱ्याच जणांना वाचण्याची सवय असेल, बऱ्याच जणांची सवय मोडली पण असेल, पण तुम्ही एखादं पुस्तक घेऊन बसा, आपल्या बुद्धिमत्तेच्या काही पुस्तकं अशी आहेत वैचारिक पुस्तकं ती आपण वाचायला बसलो की दोन दोन वळी परत परत रिपीट वाचाव्या लागतात किंवा एखाद्या पान आपण वाचलं आणि पुढच्या पानावर गेलो तर तिथं संदर्भ लागत नाही आपला की मागच्या पानावर मी काय वाचलं होतं बरं, हे नाव कुठं आलं होतं, परत आपण पाठीमागे जातो. म्हणजे शब्द संपत्ती जेवढी जास्त असेल तेवढ्या प्रमाणामध्ये मुलांना असेल किंवा आपल्याला असेल तर तो उतारा किंवा ते शब्द जेवढे जड वाटतात ते जड वाटणार नाहीत. हे या समजपूर्वक वाचनाचं खूप महत्वाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर निष्कर्ष काढण्याची क्षमता म्हणजे 4 ओळी जरी दिल्या तर त्यातून निष्कर्ष काय काढायचा तो मुलांना पटकन समजणार आहे. भले 4 ओळी असू द्या पण त्या 4 ओळीमधून यातून काय शिकायला मिळालं. काही वेळेला प्रश्न असतात तो वरच्या वर्गाला असतो पहा, एखादा उतारा असतो आणि त्याला खाली दिलेला असतं की या उतार्याला समर्पक शीर्षक दे किंवा या गोष्टीला समर्पक शीर्षक दे. आता एवढ्या मोठ्या उतार्यामधून गोष्टीला नाव काय द्यावं हे मुलं विचारात पडतात. त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टींचा त्या मुलाला जर सवय असेल समजपूर्वक वाचनाची तर तो पटकन एखादं नाव सुद्धा या ठिकाणी सांगू शकतो. आणि आता हे सगळं ठीक आहे, आपण चर्चा करतो समजपूर्वक वाचन झालं पाहिजे झालं पाहिजे, पण हे सुधारण्यासाठी पण आपल्याला काही गोष्टी करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये काय आपल्याला टिप्स सुद्धा महत्वाचे आहेत. तर ह्यासाठी काय केलं पाहिजे तर आपल्या मुलांना त्या त्या वयोगटामध्ये असताना ते मुलं जे ठरवून दिलेलं आहे शासनानं त्या पद्धतीने वाचतात का यासाठी आपल्याला त्यांना सराव जास्ती प्रमाणामध्ये देणं महत्वाचं आहे. म्हणजे काही मुलं पाठीमागं असतील तरी पण त्यांना आता आपण या 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये जून पर्यंत त्यांना आपण पुढच्या स्तरामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करतोय सगळेजण. तर त्या पद्धतीनं 2 शब्द 3 शब्दाचं वाक्य, 4 ते 5 शब्दाचं वाक्य, पुन्हा 7 ते 8 शब्दांचं वाक्य हे आपण त्यांच्याकडून करून घेणार आहे. म्हणजे याचा नियमित सराव किंवा नियमित वाचन त्या मुलांना आपण देत गेलं पाहिजे आणि तेही परत टप्प्याटप्प्यानं अर्थ समजून घेता आलं पाहिजे. त्यानंतर मुलांना प्रश्न विचारणं म्हणजे मुलांना बोलतं केलं पाहिजे, मुलांना सतत प्रश्न विचारले पाहिजेत. मुलं आपल्याला प्रश्न विचारत असतातच, आपण त्यावेळी त्यांचे उत्तर देतो, पण मुलं काय वाचलं त्यावेळेला आपण त्याला प्रश्न जर विचारले तर मुलांची ही वैचारिक क्षमता वाढू शकते आणि ते या ठिकाणी महत्वाचं दिसून येतं. आणि त्यानंतर मुलांना निष्कर्ष काढण्याचा मुलांनी स्वतः प्रयत्न केला पाहिजे. आता या ठिकाणी मी मगाशी त्या व्हिडिओमध्ये एक दाखवलं त्या ठिकाणी मुलांनी जी काय अवांतर वाचनाची पुस्तकं मुलांना आम्ही जर शनिवारी देतो म्हणजे आपण सगळे देतो, तर ते दिल्यानंतर तुला काय समजलं ते थोडक्यात तू सांग. या गोष्टी सगळी गोष्ट सांगावी यापेक्षा पण लगेच धरायची नाही. ठीक आहे, तू तुझा वयोगट लक्षात घेऊन
या पुस्तकात तुला काय समजलं, काय गोष्ट समजली, तर तो त्याच्या तोडक्या मोडक्या भाषेमध्ये कसंही सांगेना, पण त्याची डेअरिंग, त्याचा आत्मविश्वास ज्यावेळेस वाढेल त्यावेळेस मुलगा समजपूर्वक वाचनाचा चांगल्या पद्धतीने प्रयत्न करू शकतो आणि सराव करू शकतो. म्हणजे मुलांना निष्कर्ष काढायच्या पातळीपर्यंत आपल्याला आणायचं आहे, आणि त्यासाठी आपण सतत प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. आणि त्याच्या पुढची स्टेप आहे, आता ही जवळपास चौथी पाचवीच्या पुढे पण जाऊ शकते. तर त्याच्यामध्ये आपण टिपणं काढणे, म्हणजे तू काय वाचलं, त्याची एक दोन ओळीमध्ये, एक चार ओळीमध्ये तू माहिती लिही, तू काय वाचलं. तर हे टिपणं काढणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. कारण ज्यावेळेस मुलगा पुढे जाईल त्यावेळेस त्या मुलाला काही लिहिण्याची सवय, म्हणजे जे काय त्यानं वाचलं ती स्मरणशक्ती ठेवण्याची, आणि त्यानंतर त्यानं जे वाचलं त्याच्या शब्दामध्ये. आता पॅटचे पेपर जर पुन्हा आपण तिथं येतोय, पॅटच्या पेपरमध्ये तुम्ही बघितलं तर मुलांनी स्वतःच्या भाषेमध्ये उत्तरं लिहायचे. आपण तिथं बघतो तर त्याचं उत्तर अपेक्षित आपण ग्राह्य धरायचं आहे. म्हणजे मुलांना समजपूर्वक वाचनच महत्वाचं आहे. पाठांतरावर भर देण्यापेक्षा मुलाला आकलन किती झालं आणि त्यानं किती चांगल्या पद्धतीनं समजून घेतलं, हे सध्या महत्वाचं आहे. सध्या म्हणण्यापेक्षा आधीच्या काळापासून पण तेच महत्वाचं होतं. आणि तेच मुलं हे आपल्याला पुढे जाऊन एका चांगल्या मुद्द्यावर, जसे साहेब म्हणाले, की त्या पद्धतीनं ते उतारे असतील, त्याच्यामध्ये काय प्रश्न असतील आणि ते बऱ्याच पद्धतीने फिरवून दिले जातात. तर आपल्या पातळीवर किंवा आपल्या इथं मुलं असताना जर ह्या गोष्टींची सवय मुलांना होऊन गेली तर मुलं चांगल्या पद्धतीने या गोष्टींचा सराव करू शकतात. आणि आपली मुलं नक्कीच समजपूर्वक वाचन करून आपल्या विषयामध्ये असतील किंवा आपल्या वाचनामध्ये आपला विकास करून घेऊ शकतात. तर धन्यवाद. साहेब बोला. त्यानंतर वाटलं तर मी थोड्या वेळाने एखादी स्क्रीन पण शेअर करून तुम्हाला ते पान दाखवतो. ठीक आहे, थँक्यू. आपण चांगले मुद्दे विश्लेषण केलेलं आहे. आणखीन कुणाला काय बोलायचं आहे का समजपूर्वक वाचनावर? कारण आपलं जे उद्दिष्ट आहे, शेवटचं उद्दिष्ट हे विद्यार्थ्यांना समजपूर्वक वाचन यायला पाहिजे असं उद्दिष्ट आहे. आपण बोलू शकता ना, तर मी पुढे कंटिन्यू करतो. माईक चालू आहे सर्वांचे. ओके, कुणाला बोलायचं नाही का काय अजून? चला आपण आता पुढे जाऊयात थोडंसं. ही संकल्पना आणखीन थोडीशी डिटेलमध्ये आपण समजून घेऊयात. विजयालक्ष्मी मॅडम काय बोलायचं आहे का? हॅलो सर. हो बोला. सर, मी पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय रावगाव करमाळ्यातून बोलतो. बर. सर, आता मराठी वाचनाविषयी संभाषण झालं. मी ऍक्च्युली इंग्रजी शिकवितो बर. आणि इंग्रजीमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना असे इंग्रजी तिसरी चौथीची मुलं वाचतात, परंतु त्यांना ते वाचन करतात पण त्याचा अर्थ त्यांना समजत नाही जो त्यांना अपेक्षित आहे समजण्याचं. हम्म. तर त्याच्यावर काही बोलू शकता का सर म्हटलं? ठीक आहे, बोलतो मी. समजपूर्वक वाचन म्हणजेच खरे आहे ज्ञान. त्यातूनच होते मुलांना अभ्यासाची खरी जाण. निपुण महाराष्ट्र अभियान खूपच आहे छान. असं परमेश्वरी सुतार मॅडम दिलंय. विलास राठोड सर, आपल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की मुलांना समजत नाही. ओके. तर मुळात वाचन म्हणजे काय? तर एक एक शब्द समजून घेत पुढे जाणे, दॅट इज वाचन. तुम्ही एक छोटस वाक्य द्या, तीन अक्षर, सॉरी, तीन शब्दाचं म्हणू, चार शब्दाचं म्हणू. ओके. तर अशा प्रकारे छोटे छोटे वाक्य देत मग ते पुढं आपण छोटे वाक्यावरून मग आपण म्हणतो कॉम्प्लेक्स सेंटेन्स इंग्लिशमध्ये, मग कंपाऊंड सेंटेन्स वगैरे अशा प्रकारे आपण पुढे जाऊ शकतो. त्यामुळं सोप्या वाक्याकडून पुढे पुढे आपण जाणं आवश्यक आहे, की जेणेकरून त्या मुलाला कॉन्फिडन्स येईल की मला दिलेलं एक साधं वाक्य वाचता येत आहे. फॉर एक्झाम्पल, हे घर आहे. एक साधं वाक्य आहे एकदम. ओके. किंवा आणखीन त्याच्यात तुम्ही काना मात्र वेलांटी नसलेलं सुद्धा वाक्य त्याच्यामध्ये देऊ शकतो. ओके. अजय कमळ बघ. तर अजय कमळ बघ हे तीन शब्द याच्यामध्ये आहेत. तर अजय कमळ बघ याच्यामध्ये काय कळालं तुला? काय आहे? अजय नावाचा एक व्यक्ती आहे, विद्यार्थी आहे, मुलगा आहे. कमळ बघ म्हणजे तो कमळ बघत आहे. ओके. तर असं अशा प्रकारे त्या मुलाचा कॉन्फिडन्स वाढवत वाढवत आपल्याला त्याला अवघड वाक्याकडे घेऊन जावं लागेल, तरच त्याला त्या मुलाला समजेल. अचानक त्याला पाठ्यपुस्तकातलं एखाद्या संमिश्र वाक्य दिलं, किंवा संयुक्त वाक्य दिलं आणि त्याला समजून घे म्हणलं, की ज्याच्यामध्ये खूप सारे असे क्लॉजेस आहेत. इंग्लिश मधला शब्द मला माहिती आहे, क्लॉजेस. तर ते नाही समजणार त्याला. तर त्यामुळे त्याची सुरुवात, अशा मुलांची सुरुवात समजपूर्वक वाचनाची ही लहान लहान वाक्यापासून करावं लागेल. ठीक आहे. आता राठोड सरांनी प्रश्न विचारलायच म्हणून मी थोडंसं आणखीन याच्या
माहितीच्या पुढे जातो, की जी माहिती आपल्याला आवश्यक असेल. आता ही माहिती जी मी सांगतोय ती माहिती स्पर्धा परीक्षा करणारे जे विद्यार्थी असतात, एमपीएससी युपीएससी करणारे, आणि मी तुम्हाला सांगितलं 200 पैकी 120 मार्काचं हे रिडिंग कॉम्प्रिहेन्शन असतं. 10 ते 12 उतारे असतात आणि तेवढे 10 ते 12 उतारे त्या मुलांना सोडवायचे असतात. तर एवढी डिफिकल्ट प्रक्रिया असते. तर नेमकं वाचन कसं करावं, ते समजून कसं घ्यावं, वाक्य कसं समजून घ्यावं, हे तुम्हा सर्व शिक्षकांना पण उपयोगाचं आहे आणि त्यासोबत विद्यार्थ्यांना पण उपयोगाचं आहे. त्यामुळे काही मुद्दे मी सुद्धा शेअर करतो, जसं दीपक पारडे सरांनी शेअर केलेलं आहे. ओके. तर आपण थोडंसं ते ऐकूयात आणि मग मी तुम्हाला बोलायला चान्स देतो. ओके. दीपक पारडे सर, हे बोर्ड दिसतंय का स्क्रीनवर? हो सर, दिसतंय. ठीक आहे. आता हे कोणीतरी लगेच चालू केलेलं आहे बघा. कसं पण करू आपण आता. हम्म, ठीक आहे. कोणी काय हे करू नका, याच्यावर स्क्रीनवर काय लिहू नका. बघा, पहिला मी थोडेसे नियम सांगतो वाचनाचे, जेणेकरून तुम्हाला हे समजेल. की आता मी म्हणत होतो कॉम्प्रिहेन्शन. एक मिनिट, मी हे चालू करतो आता. पीपीटी चालू करतो. ठीक आहे. सर, हे दिसतंय का बघा आता? हा सर, दिसतंय. ओके. डिसेबल. ठीक आहे. तर मी हा शब्द वापरला, कॉम्प्रिहेन्शन. तर आता कॉम्प्रिहेन्शन आणि अंडरस्टँडिंग याच्यामध्ये दोन्हीमध्ये फरक आहे. तर तुम्ही म्हणाल काय फरक आहे सर कॉम्प्रिहेन्शन आणि अंडरस्टँडिंग? खूप वेळा आपल्याला हे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन असं दिसतं, रीडिंग अंडरस्टँडिंग असं दिसत नाही. तर अंडरस्टँडिंगचा सिंपल असा अर्थ होतो की तुम्हाला जे टेक्स्ट दिलेलं आहे ते आहे तसं समजणं, दॅट इज अंडरस्टँडिंग. कॉम्प्रिहेन्शनचा अर्थ हा त्याच्या थोडासा पुढे जातो. कॉम्प्रिहेन्शनचा अर्थ होतो रीडिंग बिटवीन द लाईन. त्याच्यातला मतितार्थ समजून घेणं, त्याच्यातला सेंट्रल आयडिया समजून घेणं, त्याच्यातला आशय समजून घेणं आणि त्याच्यातलं हिडन मेसेज समजून घेणं. म्हणजे जो दिलेला समोरचा टेक्स्ट आहे त्याच्या पलीकडे जाऊन त्याची अंडरस्टँडिंग करणं, दॅट इज कॉम्प्रिहेन्शन. कॉम्प हा जो शब्द आहे, COMP, कॉम्प. कॉम्प म्हणजे कम्प्लीट. हेन्शन म्हणजे अंडरस्टँडिंग, कम्प्लीट अंडरस्टँडिंग, दॅट इज कॉम्प्रिहेन्शन. आणि फक्त अंडरस्टँडिंग शब्दाचा अर्थ काय होतो की दिलेला टेक्स्ट आहे ते समजणं. कॉम्प्रिहेन्शन म्हणजे टेक्स्टच्या पलीकडे जाऊन आपण ती माहिती समजून घेतो, दॅट इज कॉम्प्रिहेन्शन. म्हणून हा शब्द वापरला जातो. आता याच्यामध्ये प्रक्रिया कशी असते की तुम्ही पहिला रीडिंग करताय, की एखादं तुम्ही वाचून घेताय. रीडिंग कॉम्प्रिहेन्शन मधली प्रक्रिया बघा. पहिलं तुम्ही वाचून घेताय, वाचनासोबत तुमचं थोडंसं अंडरस्टँडिंग देखील प्रक्रिया चालू असते, पण त्याच्यानंतर जी गोष्ट चालू होते ती म्हणजे प्रोसेसिंग. रीडिंग झाल्यानंतर गोष्ट चालू होते ती म्हणजे प्रोसेसिंग. म्हणजे तुम्ही माइंडमध्ये प्रोसेसिंग चालू करताय, तर्क वितर्क लावायला चालू करताय, त्याचा अर्थ समजून घ्यायला चालू करताय. आणि मग प्रक्रिया येते ती म्हणजे अंडरस्टँडिंग, 3 नंबरची. आणि मग 4 नंबरची प्रक्रिया ही येते ती म्हणजे आता वर जो शब्द दिलाय आपण, कॉम्प्रिहेन्शन. ओके. म्हणजे रीडिंग, प्रोसेसिंग, अंडरस्टँडिंग, मग कॉम्प्रिहेन्शन. तर ही अशा प्रकारे ही आपली प्रक्रिया होते आणि त्याच्यानंतर जी येते ती म्हणजे क्वेश्चन सॉल्व्हिंग. म्हणजे आपण आता पॅटच्या पेपरचा उल्लेख केला की मुलं क्वेश्चन सॉल्व्हिंग करणं अपेक्षित आहे, आणि त्याच्यातले प्रश्न जे असतात तर ते प्रश्न असे असतात की मुलांनी एवढी प्रक्रिया करणं आवश्यक आहे.
मग त्याला उत्तर सोडवता येईल आणि मग तो विचार करेल. ठीक आहे. तर हा झाला याच्यातला कॉम्प्रिहेन्शनचा एक महत्वाचा पार्ट. आता थोडस आपण आणखीन पुढे जाऊयात बघा, की नेमकं रीडिंग मध्ये काय काय अपेक्षित आहे. असे एक तुम्हाला एक 5-6 मुद्दे सांगतो किंवा 7-8 मुद्दे सांगतो आणि मी थांबतो. तुमचा जास्त वेळ घेणार नाही, मी कमी वेळ घेणार आहे, पण तुम्हाला सुद्धा वाचनासाठी उपयोगाला येईल असे काही मुद्दे आहेत. वाचताना सर्वात महत्वाचा नियम आहे तो म्हणजे काळजीपूर्वक वाचणं. पूर्ण कॉन्सन्ट्रेट होऊन आपण काळजीपूर्वक वाचणं हे सर्वात महत्वाचं आहे. हे पहिला मुद्दा सांगितला मी तुम्हाला, काळजीपूर्वक वाचणं. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे स्लो रीडिंग. आपण खूप वेळा काय करतो की मला किती फास्ट वाचता येतं याला महत्व नाही. फास्ट रीडिंग इज नॉट इम्पॉर्टंट, स्लो रीडिंग इज इम्पॉर्टंट. की तुम्ही हळूवार वाचा, आणि हळूवार वाचणं का आवश्यक आहे? कारण हळूवार वाचताना प्रोसेसिंग पण होते, अंडरस्टँडिंग पण होतं, आणि मग तुम्ही तर्कवितर्क लावू शकता. त्यामुळे स्लो रीडिंग आवश्यक आहे. तिसरा मुद्दा आहे, तो महत्वाचा मुद्दा काय? तर तो मुद्दा आहे क्लॉजेस. की तुम्हाला वाक्यातले क्लॉजेस समजायला पाहिजे. क्लॉजेस म्हणजे काय? की परंतु, मात्र, अशा प्रकारे शब्द लिहिलेले असतात बघा. आणि दोन वाक्य जोडलेले असतात, की परंतु, मात्र, असे शब्द लिहून दोन वाक्य जोडलेले असतात. ओके. तर हे दोन वाक्य कशा प्रकारे जोडलेलं आहे, याच्यामधला डिपेंडंट क्लॉज कुठला आहे, इंडिपेंडंट क्लॉज कुठला आहे, तर हे आपल्याला समजणं आवश्यक आहे. कारण इंडिपेंडंट क्लॉज हा वाक्यातला महत्वाचा घटक असतो आणि डिपेंडंट क्लॉज हा गौण असतो. तर त्यामुळं वाक्यामध्ये महत्व कशाला द्यायचं हे तुम्हाला समजतं क्लॉजेस वरून. त्यामुळं क्लॉज आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. पुढचा मुद्दा आहे कॉम्प्लेक्स अँड कंपाऊंड सेंटेन्स. वाक्याचे प्रकार. कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये आपण काय करतो, दोन वाक्य जोडतो, आणि कंपाऊंड सेंटेन्स मध्ये देखील दोन वाक्य जोडतो. ओके. तर कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये एक मुख्य वाक्य असतं आणि एक गौण वाक्य असतं. तर हे आपल्याला समजायला पाहिजे, मुख्य कुठला आहे आणि गौण कुठला आहे. कंपाऊंड सेंटेन्स मध्ये दोन्ही सुद्धा वाक्य हे मुख्य असतात. ओके. कंपाऊंड सेंटेन्स मध्ये दोन्ही वाक्य हे मुख्य असतात. हे विशेष करून कशाने जोडलेले असतात? तर कंपाऊंड सेंटेन्सची वाक्य हे आणि, व, किंवा अशा प्रकारे शब्दांनी जोडलेले असतात. ओके. तर हे चार नियम आपण वाचनाचे बघितले. फॉर एक्झाम्पल, आपण असं म्हणू शकतो की वाक्याचे प्रकार समजणं आपल्याला आवश्यक आहे, की जेणेकरून आपल्याला वाक्यातला महत्वाचा घटक समजतो. ठीक आहे. थोडंसं आपण पुढे जाऊयात आता याच्यामध्ये आणखीन. आणि आता खरी आपल्याला याच्यात चांगली एक मजा कळेल की वाचताना काय महत्वाचं आहे. तर बघा, सर्वात महत्वाचा घटक आहे, मी थोडासा आता इकडे लिहितो कारण एका स्पॅन मध्ये दिसायला पाहिजे म्हणून. 5 नंबरचा मुद्दा जो अतिशय महत्वाचा आहे, मला वाटतंय गेल्या वेळेस करुणा गुरु मॅडमनी घेतला होता हा विषय, तो म्हणजे विरामचिन्ह. त्या वाक्यामध्ये विरामचिन्हाचा वापर कसा केलेला आहे याला अतिशय महत्व आहे. कारण विरामचिन्ह हे वाक्याचा अर्थ आपल्याला समजावून सांगू शकतात. तर अशा प्रकारे काही वाक्य देखील आपण सोशल मीडियावर बघितलेत बघा. काही असे वाक्य देखील होते की ज्याच्यातला स्वल्पविराम आपण बदलला की वाक्याचा अर्थ बदलतो. मला एक वाक्य आठवत आहे आता इन्स्टंट तुम्हाला बोलता बोलता. वुमेन विदाउट मॅन इज नथिंग, अशा प्रकारे वाक्य होतं. वुमेनच्या नंतर कॉमा दिला आणि वुमेन विदाउट मॅनच्या नंतर कॉमा दिला तर दोन्हीचं वाक्य बदलतो. तर अशा प्रकारचं वाक्य होतं हे. त्यामुळं ते वाक्य ते लिहून दाखवत नाही मी. ते विरामचिन्ह आपल्याला समजणं आवश्यक आहे, की जेणेकरून विरामचिन्हामुळे वाक्याचा पूर्ण आपल्याला अर्थ समजतो. आणखीन एक महत्वाचं काय, की स्पेशल आपण अटेन्शन द्यायला पाहिजे. आता हे मुलांना शिकवायला पाहिजे बघा. स्पेशल अटेन्शन कशावर द्यायला पाहिजे आपण? ते म्हणजे डेफिनेटिव्ह आणि नॉन डेफिनेटिव्ह वर्ड. डेफिनेटिव्ह म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, निश्चित दर्शक आणि अनिश्चित दर्शक शब्द. आता हे कुठले शब्द आहेत ते मी तुम्हाला सांगतो, की जेणेकरून आपल्याला वाचताना महत्वाचे आहेत. निश्चित दर्शक व अनिश्चित दर्शक शब्द वाचताना हे महत्वाचे आहेत. याच्यावरनं वाक्यातला खूप मोठा अर्थ आपल्याला समजतो. आता निश्चित दर्शक वाक्य कुठले आणि अनिश्चित दर्शक वाक्य कुठले? तर सिम्पल आहे. डेफिनेटिव्ह वर्ड्स. डेफिनेटिव्ह वर्ड्स मध्ये येतंय ऑल, दुसरं येतंय ओनली, पुढे येते एव्हरी,
ऑलवेज, एव्हरी टाइम, अशा प्रकारे डेफिनेट दाखवतात ते, की ऑल म्हणजे ऑलच आहे असं डेफिनेट दाखवतात. अनिश्चित दर्शक म्हणजे नॉन डेफिनेटिव्ह वर्ड. तर याच्यामध्ये काय येतं, याच्यामध्ये येतं सम, त्यानंतर फ्यू, मोस्ट, मच, लेस, समटाइम. तर अशा प्रकारचे शब्द येतात. तर हे शब्द सुद्धा त्या वाक्याचा अर्थ समजावून सांगतात. पारडे सर, माझा आवाज येतो का? हा साहेब, येतोय. ओके. तर आता आपण बघितले डेफिनेटिव्ह आणि इनडेफिनेटिव्ह वर्ड की जे महत्वाचे आहेत. माझ्याकडे रेंजचा प्रॉब्लेम झाला त्यामुळं थोडंसं डिस्कनेक्ट झालं होतं. आणखीन पुढे महत्वाचं आहे ते म्हणजे स्पेशल फोकस ऑन स्ट्रक्चर्ड वर्ड. स्ट्रक्चर्ड वर्ड कुठले असतात, तर इफ, त्यानंतर इफ देन, अशा प्रकारे आयदर ऑर, नायदर नॉर. तर अशा प्रकारचे काही सेंटेन्स असतात. त्यासोबतच सर्वात शेवटचं मी सांगतो आणि थांबतो. तर काही संबंधदर्शक किंवा संकेतदर्शक शब्द असतात. ते शब्द कुठले? त्याही पेक्षा, तसेच, शिवाय, सुद्धा, हे आधीच्या मुद्द्याशी जोडण्यासाठी शब्द वापरले जातात. त्यासोबतच तफावत दाखवण्यासाठी परंतु, मात्र, एका बाजूस, दुसऱ्या बाजूस. त्यानंतर पर्याय देणे, यासाठी पर्यायीपणे, च्याऐवजी, याच्या विरुद्ध. लक्ष केंद्रित करणे, यासाठी, या संबंधी, या संदर्भात, याकरिता. त्यानंतर ना पूर्वीचा मुद्दा निकालात काढणे, यासाठी कोणत्याही स्थितीत, कोणत्याही घटनेत. संरचना देणे, यासाठी पहिले, दुसरे, पहिला, शेवटचा. उदाहरण देणे, यासाठी उदाहरण, जसे की, विशेषतः. साधर्म्य दर्शवणे, यासाठी त्याचप्रमाणे, त्याच प्रकारे, अशाच प्रकारे. तर असे काही शब्द, असे काही गोष्टी, असे काही नियम आहेत की जे वाचन करताना आपल्याला अतिशय महत्वाचे आहेत. आणि हे एकदा आपल्याला बारकाईने समजलं की मग आपण वाचताना खूप जाणीवपूर्वक, काळजीपूर्वक त्या सर्व वाक्याकडे, सर्व संमिश्र असेल, संयुक्त असेल, किंवा हे अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्ड वाक्य असतील. स्ट्रक्चर्ड वाक्य मी इंग्लिशमध्ये तुम्हाला उदाहरण दिलं, आयदर ऑर, नायदर ऑरचे. तर असे काही संरचना आधारित वाक्य असतील, तर हे वाक्य मुलांना हळूहळू आपण आपल्याला समजावून सांगावं लागेल आणि मग ते मुलांना समजतील. तर एवढे सर्व गोष्टी आहेत की जे मला तुम्हाला सांगायचे होते. आणि वाचताना आपण अशा बारकाईने गोष्टी मुलांना समजावून सांगितल्या की मग मुलांना देखील समजतं की हे आपण निव्वळ वाचतो यापेक्षा हे वाक्य समजून घेऊन वाचायला चालू केलं, ह्याच्यात आनंद खूप मोठा आहे. तर निश्चितपणे तुम्ही ह्या गोष्टी काही सांगाल, तर अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आता आपण थोडंसं आणखीन पुढे जाऊयात. आणि आता आपण जाऊयात आपल्या या वेगळ्या विषयाकडे, भाषा विषय आता मी थांबवतोय. ह्याच्यामध्ये आणखीन कोणाला ऍड करायचं असेल तर मी एक 2 मिनिटाचा वेळ देतो. मी तुम्हाला सर्वांना अनम्यूट केलेलं आहे, तुम्ही बोलू शकताय. नाहीतर आपण आता पुढे गणित विषयाकडे जाऊयात. चला, कुणाला बोलायचं आहे का? बोलण्याची संधी मात्र आपण मोठ्या प्रमाणात देतोय, पण बोलणारे खूप कमी आहेत त्याच्यामध्ये. ऍड करायचं नसेल आपण गणिताकडे जाऊयात आता. आणि या आता मी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही मुलांना चांगल्या प्रकारे समजावून दिल्या की मग मुलांना सुद्धा त्याच्यामध्ये एक इंटरेस्ट तयार होईल की बारकाईने वाचन करायचं असतं. हे त्यांना एकदा लहानपणी पटलं की मग पुढे त्यांना तशा प्रकारे वाचनाची गती येऊ शकते. ठीक आहे. तर आता हॅलो साहेब. हो, बोला मॅडम. हॅलो साहेब. हो, बोला. हा, मी सुतार मॅडमच बोलते पुन्हा एकदा. हो, तर बोला. तुम्ही आता जी इंग्रजी विषयाची म्हणजे सगळी माहिती सांगितली, तर त्यातून खरंच इंग्रजी विषयाचं म्हणजे मुलांचं ज्ञान वाढेल असं वाटतंय. आणि मला सुद्धा तुम्ही जेवढी माहिती सांगत होता तेव्हा मला माझं बालपण आठवलं. कारण आमचेही सर इंग्रजी विषयाचे जाधव सर होते सोलापूरचे. खूप असं छान शिकवत होते इंग्रजी विषयाचं अध्यापन. आणि त्यामुळं माझं सुद्धा इंग्रजी म्हणजे अध्यापन वगैरे आहे ते प्रभावीच आहे. आणि व्याकरणाशिवाय इंग्रजी विषयाला पर्यायच नाही. जसं मराठीमध्ये समजपूर्वक वाचन आहे तसंच इंग्रजीमध्ये ग्रामर खूप महत्वाचं आहे. आणि त्यावरच पूर्ण आपला सगळा
म्हणजे काय आपलं सगळं भवितव्य अवलंबून आहे असं मला वाटतं. आणि तुम्ही जी माहिती सांगितली ती खूपच छान होती. त्यामध्ये आणखी सुद्धा बरीच माहिती आहे, पण वेळेअभावी तुम्ही सांगू शकला नाहीत. तर पुन्हा कधी आणखी वेळ मिळाला तर आणखी तुम्ही इंग्रजी विषयाचं म्हणजे मार्गदर्शन करावं, ही माझी एक नम्र विनंती आहे असं मला वाटतं. ठीक आहे थँक्यू. मॅडम, निश्चित. बोलण्याची जरा पुन्हा एकदा मी संधी दिल्याबद्दल. मी खरं तर इंग्रजी सांगत नव्हतो. मी वाचन हे आपण कसं करायला पाहिजे आणि वाचन कसं समजून घ्यायला पाहिजे. आणि माझा प्रॉब्लेम काय झाला की माझ्याकडे मराठीतले ते शब्द नव्हते, म्हणून मी इंग्रजी शब्द वापरले. तर निश्चितपणे नाही आपण नाही, तशा प्रकारे. खूपच छान ना. कारण कसं आहे, आपलं म्हणजे काय फ्रेश झालो ना आम्ही हे ऐकल्यामुळं. नेहमी मराठी मराठी आहेच की, पण इंग्रजी अगदी शिवाय माणूस जगू शकत नाही ना. आणि सध्या अगदी आहेत की इंग्रजी विषय ऍडच झालेला आहे ना. आणि निश्चित. भवितव्याच्या थँक्यू. सीबीएसई पॅटर्नसाठी ही काळाची गरज आहे असं मला वाटतं. थँक्यू पुन्हा एकदा. ओके, तर आपण आता थोडंसं पुढे जाऊयात आणि मराठी विषयाकडनं आपण गणित विषयाकडे जाऊयात. आणि गणित विषयामध्ये जसं आपण प्रत्येक शनिवारी बघतोय, खूप अशा नाविन्यपूर्ण खेळाच्या माध्यमातून सर्व शिकवलं जात आहे.